कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. व्हेनेसा आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. तिच्या कॅबिनमध्ये शांतता होती, पण तिच्या मनात अनेक विचार चालू होते. तेवढ्यात तिची पीए आत आली. मॅम, कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय, ती म्हणाली. व्हेनेसा थोडी गोंधळली. कोण आहे तो? पीए उत्तरली, मॅम, त्याचं नाव मिस्टर मेसन रिलिश आहे. व्हेनेसा लगेच थांबली. वेट, हा तोच बिझनेसमॅन नाही का? हो मॅम, तोच आहे, पीएने सांगितलं. व्हेनेसा भुवया उंचावत म्हणाली, पण तो मला का भेटायला आलाय? त्यांनी काही कारण सांगितलं नाही, पण ते तुम्हालाच भेटायचं म्हणतायत. क्षणभर विचार करून व्हेनेसा म्हणाली, ठीक आहे, त्यांना आत पाठवा. ओके मॅम, असं म्हणत पीए बाहेर गेली. थोड्याच वेळात मेसन रिलिश कॅबिनमध्ये आला. हाय, तो सहजपणे म्हणाला. व्हेनेसा थोड्या अंतराने म्हणाली, हॅलो मिस्टर रिलिश. मेसन हसत म्हणाला, वेल मिस केन्सली. पण त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच व्हेनेसा मध्येच बोलली, इट्स ॲक्च्युअली मिसेस राठोड. मेसनच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. वेल मिसेस राठोड, कशा आहात आता? व्हेनेसा शांतपणे म्हणाली, मी ठीक आहे, पण मला समजलं नाही एक बिझनेसमॅन आणि माफिया असलेला माणूस मला भेटायला का आला आहे. मेसन खुर्चीत बसत म्हणाला, खरं सांगायचं तर मला तुमच्याबद्दल थोडी सहानुभूती आहे. तुम्ही सुंदर आहात, स्मार्ट आहात आणि इतकी सुंदर की एका रुखड्या हृदयहीन माणसासोबत आयुष्य घालवते हे मला बघवत नाही. म्हणजे तुमचे पती विहान राठोड? व्हेनेसा लगेचच रागाने म्हणाली, एक्सक्यूज मी, कृपया माझ्या नवऱ्याचा आदर करा. त्याच्याबद्दल असं काही बोलू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला खोट्या स्तुती आवडत नाहीत. माझं कौतुक करायचं असेल तर माझ्या कामासाठी करा, माझ्या सौंदर्यासाठी नाही. मेसन शांतपणे हसला. ठीक आहे, तुम्ही रागावले आहात कारण मी त्यांना रुखडा म्हटलं. पण खरं सांगा, जर त्यांना तुमची खरंच काळजी असते तर त्यांनी तुम्हाला असं काही होऊ दिलं असतं का? तुम्ही आठवडाभर कोमात होतात. तुम्हाला वाटतं का तो पूर्ण आठवडा तो तुमच्यासोबत होता? व्हेनेसा ठामपणे म्हणाली, मला फरक पडत नाही तो संपूर्ण वेळ माझ्यासोबत होता की नाही, पण जेव्हा मला त्याची गरज होती तेव्हा तो माझ्यासोबत होता आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि हो, एखाद्याला फक्त एक महिनाभर ओळखून कोणी इतकी काळजी घेत नाही. मेसन हसत म्हणाला, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं खूप चांगलं समर्थन करता मिस केन्सली. व्हेनेसा थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाली, मी आधीच सांगितलंय, मला मिसेस राठोड म्हणूनच संबोधा. मेसन डोकं हलवत म्हणाला, खरंच वाईट आहे, तुम्हाला तुमचं मूळ आडनाव वापरायचंच नाही. व्हेनेसा थेट मुद्द्यावर आली, मला तुमचं काय वाटतं याची काहीच पर्वा नाही. सरळ सांगा, तुम्ही इथे का आला आहात? मेसन थोडा पुढे झुकत म्हणाला, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. कसली ऑफर? ती विचारते. मेसन आत्मविश्वासाने म्हणाला, मी तुमच्या त्या तथाकथित नवऱ्यापेक्षा चांगला माफिया आहे. तो तुम्हाला वाचवू शकला नाही, पण मी तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. आणि मी रुखडा नाही, मी लोकांना आनंदी ठेवतो. तुलना केली तर मी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. आणि हो, दिसायलाही जास्त हँडसम आहे. व्हेनेसा उठून उभी राहिली. मिस्टर रिलिश, तुम्ही आता जाऊ शकता. मेसन उभा राहत म्हणाला, तुम्ही मला नकार दिलात तरी मी तुमच्याशी लग्न करणारच. व्हेनेसा त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली, आणि तुम्हाला वाटतं माझा नवरा हे सगळं शांत बसून बघेल? मेसन थंडपणे म्हणाला, त्याला तुमच्यात काहीच इंटरेस्ट नाही हे लक्षात ठेवा. जर असता तर लग्नाच्या फोटोंमध्ये तो हसला असता किंवा तुमच्यासोबत आनंदी दिसला असता. इतक्यात एक आवाज मागून आला, जितकं मला माहीत आहे मी तिच्यासोबत खूप आनंदी आहे. व्हेनेसा दचकून मागे वळली आणि तिथे विहान राठोड उभा होता. मेसन मात्र अजूनही त्याच्याकडे न बघता म्हणाला, ओ, तर तू आलास? ग्रेट विहान. विहान हळूहळू त्याच्याकडे चालत गेला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तू इथे काय करतोयस? काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल, तिच्याशी का बोलतोयस? भ्याड आहेस तू. मेसन लगेच वळला. कोणाला भ्याड म्हणतोयस? तूच आहेस ना जो तिला वाचवू शकला नाहीस, नीच माणूस. विहान त्याच्या अगदी जवळ येत म्हणाला, म्हणजे तुझ्या मते मी वाईट नवरा आहे? मेसन त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला, हो, अगदी तसंच. विहानचा राग आता उफाडून आला. तो त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला, तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. मेसन खांदे उडवत म्हणाला, का? मला सगळं माहीत आहे. तू तिला प्रेम करत नाहीस, फक्त नाटक करतोयस. तू आयुष्यात कुणावरही प्रेम करू शकणार नाहीस. आणि माझं स्वप्न होतं व्हेनेसासारख्या सुंदर मुलीशी लग्न करायचं, आणि मी ते करणारच. विहान दात घट्ट चावून म्हणाला,
इथून निघून जा, नाहीतर मी तुला मारून टाकेन. मेसनही मागे हटणाऱ्यातला नव्हता. तो म्हणाला, तुला वाटतं मी शांत बसेन? तू मला मारलंस तर युद्ध सुरू होईल. आणि लक्षात ठेव, मला व्हेनेसावर प्रेम आहे. व्हेनेसा आता चिडून म्हणाली, एक्सक्यूज मी, थोडी तरी लाज बाळगा, मी लग्न झालेली आहे. मेसन लगेच उत्तरला, मग काय झालं, डिवॉर्स घेऊ शकतेस. हे ऐकताच विहानचा संयम तुटला. त्याने मेसनचा कॉलर पकडला आणि त्याला मारायला हात उचलला, पण मेसनने त्याचा हात थांबवला. पुढच्या क्षणाला दोघंही एकमेकांवर तुटून पडले. कॅबिनमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली. दोघंही संतापाने एकमेकांना मारत होते. खुर्च्या ढकलल्या गेल्या, टेबल हलला, वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं. व्हेनेसा एका कोपऱ्यात उभी होती, घाबरलेली पण रागाने भरलेली. बस करा, ती ओरडली. विहान, मिस्टर रिलिश, थांबा, मी सांगतेय. माझ्या नवऱ्याला सोडा. तिचा आवाज इतका कडक होता की दोघंही थांबले. मेसन श्वास घेत म्हणाला, मी जे करतोय ते खरं प्रेम आहे आणि तो फक्त नाटक करतोय. तुला समजणार नाही का? व्हेनेसा संतापाने म्हणाली, बस करा आता, देवासाठी तरी थांबा. मी एक लग्न झालेली स्त्री आहे आणि मी त्याला माझा नवरा म्हणून स्वीकारलंय आणि त्याने मला त्याची पत्नी म्हणून स्वीकारलंय. मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. तू कुठून तरी येतोस आणि म्हणतोस की तू मला प्रेम करतोस. तुला प्रेमाचा अर्थ तरी माहीत आहे का? ती पुढे म्हणाली, प्रेम फक्त एक शब्द नाही, तो लाखो भावनांचा संगम आहे. मेसन हट्टीपणे म्हणाला, मला माहीत आहे. तो तिच्याकडे चालत गेला. विहान लगेच मध्ये आला. ए हरामखोर, तिच्यापासून दूर राहा. मेसन व्हेनेसाकडे पाहत म्हणाला, तुला माझ्याबद्दल माहीत नसेल पण मी तुला खरंच प्रेम करतो. व्हेनेसा त्याला रोखून म्हणाली, तुझ्या सुडाच्या प्लॅनला प्रेम नाव देणं बंद कर. मला माहीत आहे तू विहानवर जळतोयस म्हणून माझ्याशी लग्न करून त्याच्यावर सूड घ्यायचं आहे तुला. मला मूर्ख समजलास का? मेसन डोकं हलवत म्हणाला, मी असा माणूस नाही जो एखाद्या स्त्रीवर सूड घेईल, खास करून त्याच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच. विहान थंडपणे हसला. ओह, खरंच? मग ठीक आहे, तिच्याशी लग्न कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी तिला डिवॉर्स देतो. विहान? व्हेनेसा थक्क झाली. मेसन लगेच हसत म्हणाला, मी सांगितलं होतं ना, तो फसवा आहे. बघितलंस? खरं प्रेम तर मी करतो. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विहानने त्याच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला. मेसन जमिनीवर कोसळला. विहान रागाने ओरडला, माझ्यातल्या राक्षसाला बाहेर काढायला मला भाग पाडू नकोस, समजलास का? मेसन रागाने उठला. त्याच्या डोळ्यात सूट पेटला होता. त्याने लगेच खिशातून बंदूक काढली आणि व्हेनेसाच्या कपाळावर ठेवली. सॉरी नाही आहे मला विहान, तो थंड आवाजात म्हणाला. तो ट्रिगर दाबणार इतक्यात विहानने त्याच्या पायावर जोरात लाथ मारली. मेसन गुडघ्यावर पडला. विहानने पटकन बंदूक हिसकावून घेतली आणि ती त्याच्यावर रोखली. मी सांगितलं होतं. विहानचा आवाज धोकादायक होता. व्हेनेसा शांत पण तीव्र स्वरात म्हणाली, हेच आहे का तुझं प्रेम? विहान तिच्याकडे बघत म्हणाला, हे सगळं त्याचं नाटक आहे. मेसन हळूच हसला, जरी तो जखमी होता. वा, किती गोड जोडी आहे तुमची दोघांची. पण काळजी करू नका, मी तुम्हाला दोघांनाही तोडून टाकेन, काहीही करून. विहानने बंदूक मेसनकडे रोखत थंडपणे विचारलं, कसं करणार आहेस? आता तर तू मरायला तयार हो. तो ट्रिगर दाबणार इतक्यात मेसनने खिशातून एक स्मोक बॉम्ब काढला आणि त्यांच्या दिशेने फेकला. क्षणात सगळीकडे धूर पसरला. विहान आणि व्हेनेसा काहीच पाहू शकत नव्हते. काही सेकंदातच मेसन तिथून पडून गेला. व्हेनेसा? विहानने काळजीने हाक मारली. मी इथेच आहे, व्हेनेसा म्हणाली. तू ठीक आहेस ना? हो, पण तो पडून गेला. विहान चिडून म्हणाला, तो हरामखोर, मी त्याला जिवंत ठेवणार नाही. व्हेनेसा शांतपणे म्हणाली, त्याला सोडून दे. तू ठीक आहेस ना? हो, विहानने उत्तर दिलं. ती थोडी विचारात पडून म्हणाली, पण तुला कसं कळलं की तो इथे आला आहे? विहान सहजपणे म्हणाला, मी तुझ्या ऑफिसच्या CCTV कॅमेराला माझ्या फोनशी कनेक्ट केलंय, त्यामुळे मला सगळं दिसलं. ओह, व्हेनेसा थोडं हसली. चल इथून जाऊया. हं. विहानने मान हलवली. दोघंही तिथून निघून त्यांच्या घरी गेले. काही दिवसांनी एक संध्याकाळ. व्हेनेसा त्या दिवशी थोडी लवकर घरी परतली. विहान सुट्टीवर होता. तो हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काही प्रेझेंटेशन तयार करत होता. व्हेनेसा आत आली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. विहान, तुला माहीत आहे आज काय झालं? ती उत्साहाने म्हणाली. विहानने स्क्रीनवरून नजर न हटवता विचारलं, काय झालं?
वेनेसा म्हणाली, तुला माझ्या सध्याच्या प्रोजेक्टची मॉडेल माहिती आहे ना, ती मुलगी. ती त्याला आठवण करून देत म्हणाली. हो आठवतंय, विहान म्हणाला. तर ती आज माझ्या कॅबिनमध्ये आली होती. ती माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून आम्ही दोघी गप्पा मारत होतो आणि मग आम्ही ट्रूथ ऑर डेअर खेळायला लागलो. विहान हलकंसं हसला. मी तिला डेअर दिलं, तुझ्या बॉयफ्रेंडला फोन कर आणि एक प्रँक कर. मग तिने फोन केला आणि त्याला सांगितलं की ती त्याच्याशी ब्रेकअप करते. आणि माहीत आहे, तो मुलगा फोनवर अक्षरशः रडायला लागला. मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. खरंच, विहानने विचारलं. मग पुढे काय झालं? वेनेसा हसत म्हणाली. नंतर तिने सांगितलं की तो फक्त तिचा प्रँक होता. किती गोड ना, दोघं खूप क्यूट कपल आहेत, अगदी एकमेकांसाठीच बनलेले वाटतात. विहान शांतपणे म्हणाला. हां, आणि बस एवढंच, वेनेसा म्हणाली. विहान पुन्हा लॅपटॉपकडे वळत म्हणाला, ठीक आहे, मग मी माझं काम पुढे करू का? वेनेसा लगेच म्हणाली, नाही, आजचं जेवण तू बनवणार आहेस. विहानने भुवया उंचावत म्हणाला, वेट, काल मी बनवलं होतं, आज तू करायला हवं. वेनेसा चेहरा बनवत म्हणाली, मी खूप थकली आहे विहान, बघ ना माझा चेहरा किती फिकट दिसतोय. विहान हसत म्हणाला, हे चालणार नाही, जा जेवण बनव प्लीज, आज तू कर ना, ती विनवणी करत म्हणाली. नो वे, मी निघालो, विहान उठत म्हणाला. बाय. विहान प्लीज, मी खरंच थकली आहे, ती मागून ओरडली. विहान थांबला नाही. तू नेहमी काहीतरी बहाणे करतेस, आज तुलाच करावं लागेल. वेनेसा पटकन म्हणाली, जर तू जेवण बनवलंस तर मी तुला चॉकलेट देईन. विहान हसत म्हणाला, तुला खरंच वाटतं मी एका फालतू चॉकलेटसाठी हे करेन? वेनेसा लगेच रागाने म्हणाली, चॉकलेटला फालतू म्हणू नकोस, नाहीतर मी तुला मारून टाकेन. विहान हसत म्हणाला, ते तर अजून चांगलं आहे. वेनेसा रुसून त्याच्याकडे बघू लागली. तिचा तो निरागस चेहरा पाहून विहान थोडा लाजला. आता हा लूक कशासाठी? तो म्हणाला. वेनेसा ओठ फुगवत म्हणाली, तू खूप वाईट आहेस, खूप खूप वाईट. विहान थोडं गंभीर होत म्हणाला, असं का? मी तर विचार करत होतो की आपण या विकेंडला माझ्या आजी आजोबांच्या घरी जाऊ, पण मी एवढा वाईट असेन तर प्लॅन कॅन्सल करतो. वेनेसा लगेच बदलली. वाईट? तू? अरे नाही, तू तर जगातला सगळ्यात चांगला माणूस आहेस, खूप खूप चांगला. विहान हसत म्हणाला, तू किती खोटं बोलतेस. तो पुढे चालू लागला आणि वेनेसा त्याच्या मागे गेली. खोटा आणि मी तर फक्त तुला पटवायचा प्रयत्न करते, ती म्हणाली. विहान हलकासा हसत म्हणाला, हां, पण खरंच तू अजून लहान मुलीसारखी आहेस. वेनेसा लगेच म्हणाली, असं नाही, मी लहान मुलगी नाही, पण कधीकधी माझं इनर चाइल्ड बाहेर येतं. आणि माहीत आहे, मी ते फक्त त्या लोकांसमोर दाखवते जे माझ्यासाठी खास असतात, नाहीतर सगळ्यांसाठी मी एकदम नॉर्मल असते. हे ऐकून विहान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं, खरंच मी तू म्हटलं. वेनेसा विहानकडे बघत म्हणाली, तू हसतोयस का? मी काही जोक सांगितला नाहीये. विहान हलकंसं हसत म्हणाला, मी विचार करत होतो तू किती प्रयत्न करतेस विषय बदलायला आणि मला जेवण बनवायला लावायला. वेनेसा थोडी चकित झाली. तुला कळलं? विहान हसत म्हणाला, म्हणजे मी बरोबर होतो. हे ऐकताच वेनेसा पटकन तिथून पळाली. ए लहान मुलगी, विहान तिच्या मागे ओरडला. विकेंड आला. विहानने विचारलं, तू कपडे पॅक केलेस ना? वेनेसा उत्साहाने म्हणाली, हो, मी तयार आहे. ठीक आहे, विहान म्हणाला. दोघंही गाडीत बसले आणि पुणे विमानतळाकडे निघाले. थोड्याच वेळात ते विमानतळावर पोहोचले. 2 तासांचा प्रवास होता. विमानात वेनेसा इकॉनॉमी क्लासमध्ये झोपली होती. तिचं डोकं विहानच्या खांद्यावर टेकलेलं होतं. विहान मात्र शांतपणे एक मॅगझिन वाचत होता. तिला त्याच्या खांद्यावर झोपायला दिल्याने तोही काही त्रास सहन करत नव्हता, कारण ती शांत होती. थोड्या वेळाने वेनेसा जागी झाली. किती वाजले? ती अर्धवट झोपेत विचारते. विहान म्हणाला, अजून 1 तास आहे, तू परत झोप. वेनेसा हसत म्हणाली, हं, मी खूप झोपाळू आहे ना? विहान निर्विकारपणे म्हणाला, मला काय बोलायचं आहे? नाही असं सांग, ती म्हणाली. विहान सरळ म्हणाला, हो हो, तू खूप झोपाळू आहेस. वेनेसा रागाने म्हणाली, मी तुला नाही म्हणायला सांगितलं होतं. विहान म्हणाला, शांत बस, दिसत नाही का मी मॅगझिन वाचतोय? तू तुझं काम कर. रागाने वेनेसा दुसऱ्या बाजूला वळली आणि पुन्हा झोपली. ती गाढ झोपली होती, त्यामुळे तिला काहीच कळलं नाही. विहान मनात विचार करू लागला की ही झोपली? अरे, तिने असं दुसऱ्या बाजूला झोपू नये.
माझा खांदा आहे ना, ती इथे झोपू शकते. अरे, मी काय विचार करतोय? नाही नाही, विहान थांब. पण तरीही हे बरोबर नाही. माझा खांदा इथे आहे आणि ही तिकडे का झोपली आहे? हळूच त्याने तिचं डोकं उचललं आणि परत आपल्या खांद्यावर ठेवलं. आता ती पुन्हा त्याच्यावर टेकून झोपली होती. विमान लँड झालं आणि वेनेसा जागी झाली. ती गोंधळून म्हणाली, "एक मिनिट, मी तिकडे वळून झोपले होते ना? मग मी तुझ्या खांद्यावर कशी आली?" विहान सहजपणे म्हणाला, "तू स्वतःच वळलीस." "खरंच?" ती विचारते. "हो," विहान म्हणाला. "चल निघूया." दोघेही कॅबने त्याच्या आजी आजोबांच्या घरी गेले. मोठं प्रशस्त घर होतं. त्यांचे आजी आजोबा त्यांना पाहून खूप आनंदी झाले. आजी आनंदाने म्हणाली, "अरे देवा विहान, तू किती मोठा झालास, अगदी महेशसारखाच दिसतोस, नाही का?" ती आजोबांना विचारते. आजोबा हसत म्हणाले, "हो हो, अगदी तसाच दिसतो. आणि बघ, सुनबाईलाही स्वागत कर." आजी लगेच येते. "अरे हो, स्वागत आहे. तुझं नाव काय बरं?" "चार काहीतरी होतं ना?" वेनेसा थोडी गोंधळली. "चार?" विहान हसत म्हणाला, "आजी, तिचं नाव वेनेसा आहे." आजी डोकं हलवत म्हणाली, "वेनेसा? नाही, तिचं नाव सीने सुरू होतं. मला आठवतंय." विहान हसत म्हणाला, "नाही आजी, वेनेसा आहे." आजोबा हसत म्हणाले, "अगं, तुझी आठवणशक्ती थोडी कमी झाली आहे बहुतेक, गोंधळली असशील." आजी थोडी विचारात पडली. "हां, कदाचित. चला आत या." दोघंही सोफ्यावर बसले. आजी आजोबा त्यांच्याकडे बारकाईने बघत होते. विहानने विचारलं, "काय झालं?" आजी म्हणाली, "विहान, तू बारीक झालास का?" आजोबा म्हणाले, "हो, खरंच. तू नीट खात नाहीस का? तुझी बायको जेवण बनवत नाही का?" विहान हसत म्हणाला, "ती बनवते आणि मी खातो." आजी पुन्हा विचारात पडली, "अगं, या मुलीचं नाव काय होतं बरं?" वेनेसा हसत म्हणाली, "वेनेसा आहे आजी, वेनेसा." आजी अचानक म्हणाली, "थांब, मी तुला दुसरंच नाव देते. हो, प्रिन्सेस." वेनेसा आश्चर्याने म्हणाली, "प्रिन्सेस?" विहान हसत म्हणाला, "कसलं नाव आहे हे?" आजी प्रेमाने म्हणाली, "अरे, तुमचे आईवडील राजा राणी आहेत. तू आणि तुझा भाऊ राजकुमार. मग ही आणि काव्या दोघेही प्रिन्सेसच ना?" वेनेसा हसत म्हणाली, "ओह, खरंच छान नाव आहे हे." आजी हसत म्हणाली, "हो ना." आजोबा म्हणाले, "अरे, ते इतक्या लांबून आलेत. त्यांना भूक लागली असेल. काहीतरी खायला दे बरं." आजीने कपाळावर हात मारला. "अरे हो, मी तर विसरूनच गेले." वेनेसा लगेच उठत म्हणाली, "मी मदत करते आजी." आजीने तिला थांबवलं. "नको नको, तू बस, मी करते." "अहो चालेल ना, मी मदत करते." वेनेसा पुन्हा म्हणाली, "नको ग बाळा, तू बस, आजोबांची गप्पा मार." आजी प्रेमाने म्हणाली, "ठीक आहे." वेनेसा बसली. आजी स्वयंपाकघरात गेली आणि विहान आजोबांशी बोलत होता. आजोबा हसत म्हणाले, "विहान, तुला लग्न झालेलं पाहून खूप आनंद झाला. तुम्ही दोघं अगदी मेड फॉर इच अदर कपल वाटता." हे ऐकून वेनेसा थोडी लाजली, तर विहान फक्त हलकसा हसला. थोड्या वेळाने आजी गरमागरम जेवण घेऊन आली आणि सगळ्यांना वाढू लागली. अचानक आजी म्हणाली, "आता सांगा बरं, आम्हाला एक कधी पंतू-पणती देणार आहात?" हे ऐकताच वेनेसाच्या घशात अन्न अडकलं. ती खोकू लागली. विहानने तिला लगेच पाणी दिलं. आजी काळजीने म्हणाली, "प्रिन्सेस, ठीक आहेस ना?" वेनेसा हळूच म्हणाली, "हो, काही नाही. घशात अडलं होतं." विहान थोडा विषय बदलत म्हणाला, "आजी, ते सोडा. आम्हाला सांगा, काय काम होतं? आम्हाला लवकर परत जावं लागेल." आजोबा आश्चर्याने म्हणाले, "इतकं लवकर का?" विहान म्हणाला, "आम्हा दोघांना काम आहे." आजोबा हसत म्हणाले, "खरं सांगायचं तर काहीही रिवाज नव्हता. फक्त तुम्ही दोघं यावं म्हणून आम्ही खोटं सांगितलं." विहान थोडा चकित झाला. "पण आईने तर सांगितलं होतं की ईशानच्या लग्नानंतर एक रिवाज आहे." आजी हसत म्हणाली, "ती सुद्धा आम्हीच सांगितलं, कारण तुम्ही सगळे नेहमी व्यस्त असता, म्हणून भेटायला हा उपाय केला." विहान थोडा चिडला. "अरे देवा, खरंच आजी? भेटायचं असेल तर सरळ सांगितलं असतं. खोटं बोलायची गरज नव्हती." वेनेसा लगेच म्हणाली, "विहान, शांत हो. एवढी छोटी गोष्ट आहे. सोडून दे ना." आजी थोडी खिन्न होऊन म्हणाली, "माफ कर बाळा." विहान लगेच म्हणाला, "अहो, सॉरी म्हणायची गरज नाही. मला राग नाही आहे. सोडून द्या. पण आज रात्री आम्ही परत जाणार आहोत." आजी म्हणाली, "ठीक आहे, पण आधी जेवण तरी करा." "हो," विहान म्हणाला. सगळ्यांनी शांतपणे जेवण केलं आणि संध्याकाळी ते परत त्यांच्या घरी आले. पुढचा दिवस दुपार. विहानने वेनेसाला फोन केला. "हॅलो." ती म्हणाली, "आज मी उशिरा येईन." विहान म्हणाला,
एक मीटिंग आहे आणि त्यानंतर एक पार्टी, त्यामुळे उशीर होईल. वेनेसा थोडी शांतपणे म्हणाली, हं ठीक आहे. विहान पुढे म्हणाला, माझी वाट बघू नकोस, जेवून घे. ओके, ती म्हणाली. फोन कट झाला आणि विहान पुन्हा कामात गुंतला. संध्याकाळी पुण्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी होती. ही त्याच्या एका क्लायंटची पार्टी होती. त्याच्या क्लायंटच्या बायकोला 2 दिवसांपूर्वीच पाठ झालं होतं, म्हणून त्याने पार्टी ठेवली होती. तो क्लायंट विहानचा चांगला मित्र होता. विहान तिथे पोचला आणि त्याच्या मित्राला भेटला. अरे विहान, तो आनंदाने म्हणाला. हॅलो क्रिस, अभिनंदन यार. मुलगा झाला की मुलगी? विहानने विचारलं. क्रिस हसत म्हणाला, मुलगा झाला आणि मी खूप खुश आहे की माझी बायको आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. आणि माहिती आहे, पुढच्या वेळी मुलगी ट्राय करणार आहे, तो डोळा मारत म्हणाला. आणि विहान हसला. छान, माझ्याकडून वहिनींनाही शुभेच्छा दे. अभिनंदन, विहान म्हणाला. थँक्स यार, चल काहीतरी ड्रिंक घे, क्रिस म्हणाला. विहान डोकं हलवत म्हणाला, नको, मला परत ड्राईव्ह करून घरी जायचं आहे. क्रिस म्हणाला. अरे आज इथेच थांब ना, विहान हसत म्हणाला. नाही, वेनेसा वाट बघत असेल, क्रिस हसत म्हणाला. ओह हो, आता तू लग्न झालेला माणूस आहेस ना. विहान फक्त हलकंसं हसला. तेवढ्यात क्रिस आला. 1 मिनिट, बाळ रडते बहुतेक, सकाळपासून ती त्याच्यासोबतच आहे, मी येतो लगेच. हो हो जा, विहान म्हणाला. क्रिस तिथून निघून गेला आणि विहान एकटाच उभा राहिला, विचारात हरवलेला. हो हो जा. क्रिस आपल्या बाळाकडे गेला. विहान एका टेबलाजवळ बसून मोबाईल स्क्रोल करत होता. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या समोर येऊन उभं राहिलं. विमानने वर पाहिलं आणि तो थोडा तसकला. ते होते शेखर देसाई. शेखर कडक आवाजात म्हणाले, तू इथे काय करतोयस? विहान शांतपणे म्हणाला, हा प्रश्न मला तुम्हालाच विचारायला हवा. तुम्ही इथे काय करता आहात? शेखर म्हणाले, ही माझ्या नातवाची सेरेमनी आहे. काय? विहान काही क्षणांसाठी थिजून गेला. क्षणात त्याला सगळं समजलं. क्रिसची बायको म्हणजे दिया देसाई, जिच्यावर त्याने कधी मनापासून प्रेम केलं होतं. ती आता त्याच्या मित्राची पत्नी होती आणि त्यांना एक मुलगाही झाला होता. हे सगळं त्याच्यासाठी पचवणं खूप कठीण होतं. तो हलक्या आवाजात म्हणाला, क्रिस हा दियाचा नवरा आहे? शेखर म्हणाले, हो. आणि तू त्याला कसं ओळखतोस? तेवढ्यात क्रिस परत आला. अरे विहान, ओह हाय डॅड, तो हसत म्हणाला. बघा ना किती शांत झोपलाय. त्याने बाळ शेखरला दाखवलं. हो हो, शेखर म्हणाले. मग क्रिसने बाळ विहानकडे वळवलं. बघ विहान, किती गोंडस आहे ना. विहानने बाळाकडे पाहिलं, मग क्रिसकडे. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. बाळ शांतपणे झोपलं होतं, पण विहानला क्रिसकडे नीट बघवत नव्हतं. तो कसाबसा म्हणाला, हो खूप क्यूट आहे. हो ना, क्रिस आनंदाने म्हणाला. शेखर विचारतात, दिया कुठे आहे? क्रिस म्हणाला, ती झोपली आहे, खूप थकली आहे. विहान, तुला माहिती आहे मजेशीर गोष्ट आहे? विहानने स्वतःला सावरत विचारलं. काय? क्रिस हसत म्हणाला, दिया आणि बाळ दोघंही अगदी सारखंच झोपतात. चेहऱ्याचे भावही अगदी तसेच. विहान फक्त हलकंसं हसला. शेखर म्हणाले, क्रिस हा तुझा मित्र आहे का? हो डॅड, क्रिस म्हणाला. ठीक आहे, तू दियाकडे जा, तिला जास्त वेळ झोपू देऊ नकोस, लोक वाट पाहत आहेत. शेखर म्हणाले. ओके डॅड. असं म्हणत क्रिस बाळाला घेऊन तिथून निघून गेला. शेखर विहानकडे पाहत म्हणाले, अच्छा, म्हणजे तू त्याचा मित्र आहेस. विहान शांतपणे म्हणाला, मी पार्टी खराब करू इच्छित नाही, मी निघतो. शेखर थांबवत म्हणाले, थांब, जाण्याआधी तुला काही सांगायचं आहे. विहान थंडपणे म्हणाला, काय? तेवढ्यात स्टेजवर दिया आणि क्रिस आले. दोघंही केक कापत होते. शेखर त्या दिशेने बोट दाखवत म्हणाले, त्यांना बघतोयस? ते एकमेकांसाठीच बनले आहेत. विहान चिडून म्हणाला, मला हे का सांगताय? शेखर हळूहळू म्हणाले, त्या दिवशी तुला आणि दियाचा पाठलाग करणाऱ्या गुंड्यांना तू शिव्या घालत असशील, बरोबर ना? विहानचा चेहरा गंभीर झाला. आता त्याचा काय संबंध? शेखर थेट म्हणाले, माहितीसाठी सांगतो, ते गुंड मीच पाठवले होते. हे ऐकून विहानच्या डोळ्यात प्रचंड राग उसळला. शेखर निर्विकारपणे पुढे म्हणाले, मला तू आवडत नव्हतास, तुझे आई वडीलही नाही, तुमच्या कुटुंबातलं कोणीच नाही, म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं. आणि बघ, आज दिया क्रिससोबत आनंदात आहे. विहानने स्टेजकडे पाहिलं. दिया हसत होती, आनंदी होती. त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो थरथरत म्हणाला, तुम्ही असं कसं करू शकलात? तुमच्याकडे हृदय नाही का? जर मी आवडत नव्हतो तर सरळ माझ्या तोंडावर सांगितलं असतं. पण तुम्ही मला माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि वडिलांच्या व्यवसायाचा तिरस्कार करायला लावलं. कसं केलं हे सगळं? लाज वाटत नाही का?
शेखर कठोरपणे म्हणाले, मला लाज का वाटावी? मी माझ्या मुलीचं आयुष्य सुरक्षित केलं, अर्थपूर्ण केलं. मला ती मरून जावी असं नव्हतं. विहान चकित झाला. काय? विहान दचकून म्हणाला. काय? शेखर देसाई थंडपणे म्हणाले, मला तुमच्यासारख्या माफियांवर कधीच विश्वास नव्हता. आणि ऐकलंय तू लग्न केलं आहेस? देव जाणे ती बिचारी मुलगी तुझ्यासोबत कशी राहत असेल. तिला नक्कीच त्रास होत असेल तुझ्यासारख्या रागीट माणसाबरोबर. विहान काहीच बोलला नाही, कारण त्याला आतून जाणवत होतं, कदाचित शेखर जे बोलत होते ते काही अंशी खरं होतं. विहानच्या मनात, मी कुठून सुरू करू किंवा काय विचार करू? सगळेच आपल्या आयुष्यात आनंदी आहेत आणि मला माझ्या आयुष्याचा उद्देशही कळत नाही. तो माणूस शेखर, त्याने असं का केलं? माझी चूक काय होती? दियावर प्रेम करणं ही माझी चूक होती का? माझ्यामुळेच सगळ्यांनी त्रास सहन केला. माझ्यासारखा अपशगुनी माणूस कुठे सापडेल? कदाचित तो बरोबर म्हणतोय. बिचारी व्हेनेसा, तीही माझ्यामुळे त्रास सहन करत असेल. विहानने डोळ्यातले अश्रू पुसले, पण मनातलं दुःख कमी झालं नाही. त्याने ओल्ड मॉकची बाटली उचलली आणि पार्टी सोडून बाहेर पडला. तो कार खूप वेगात चालवत होता. घरी पोहोचेपर्यंत तो पूर्णपणे नशेत होता. त्याने डोरबेल वाजवली. व्हेनेसा दरवाजा उघडते आणि त्याला त्या अवस्थेत पाहून दचकते. गेल्या काही महिन्यात तो कधीच दारू पिऊन घरी आला नव्हता. विहान, तू तू दारू प्यायलायस? ती काळजीने म्हणाली. विहान तोल सावरत म्हणाला, व्हेनेसा, तू अजून झोपली नाहीस? नाही, पण तू दारू पितोस? ती आश्चर्याने म्हणाली. ती अजून काही बोलणार इतक्यात विहानचा तोल गेला. तो पडणार होता, पण व्हेनेसाने त्याला कसंबसं सावरलं. ती त्याला आधार देत खोलीत घेऊन गेली. विहानच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. व्हेनेसा हळूच विचारते, का रडतोयस? सगळं ठीक आहे ना? विहान लहान मुलासारखा म्हणाला, नाही, काहीच ठीक नाही व्हेनेसा, काहीच ठीक नाही. असं म्हणत तो पुन्हा रडू लागला. अरे रडू नकोस, ती त्याला शांत करत म्हणाली. तिने त्याला बेडवर झोपवलं. त्याचे शूज काढले, घड्याळ काढलं, कोट काढून टाल सैल केली. ती निघायला वळली तेवढ्यात विहानने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले. व्हेनेसा अचानक बेडवर पडली आणि विहान तिच्यावर येऊन टेकला. तो तिला घट्ट मिठी मारून होता. क्षणभरासाठी ती पूर्णपणे स्तब्ध झाली. काय होतंय हे तिला समजायलाही वेळ मिळाला नाही. त्याचं डोकं तिच्या मानेजवळ टेकलं होतं. त्याच्या हाताने तिला घट्ट धरलं होतं. तो रडून थकला होता आणि आता त्याला गाढ झोप लागली होती. पण व्हेनेसा मात्र जागीच होती. तिला झोप येत नव्हती. हळूहळू काही वेळानंतर तीही झोपून गेली. पुढचा दिवस व्हेनेसा जागी झाली, पण विहान अजूनही तिच्यावरच झोपलेला होता. तिने त्याला हलकं ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो हलला नाही. थोड्या वेळाने तिने त्याला उठवलं. विहान, विहान उठ, ती म्हणाली. काही वेळाने तो जागा झाला. त्याने डोळे उघडले आणि पाहिलं व्हेनेसा अगदी त्याच्या समोर होती आणि तो तिच्यावर झोपलेला होता. तो दचकून उठला. तू इथे काय करतेस? आणि मी तुझ्यावर का झोपलो होतो? काल रात्री काय झालं? मला काहीच आठवत नाही. व्हेनेसा, काय झालं आपल्यात? व्हेनेसा शांतपणे म्हणाली, शांत हो, काहीच झालं नाही. मग मी तुझ्यावर का होतो? तो गोंधळून विचारतो. व्हेनेसा म्हणाली, तू दारूच्या नशेत होतास, स्वतःला सावरू शकत नव्हतास. आधी माझ्यावरून उठ. विहान लगेच उठून तिच्यापासून दूर जाऊन उभा राहिला. थोडा अस्वस्थ, थोडा लाजलेला आणि अजूनही गोंधळलेला. व्हेनेसा शांतपणे विचारते, काल तू दारू का प्यायलास? विहानच्या मनात कालच्या सगळ्या घटना पुन्हा जिवंत झाल्या आणि काल न सांडलेले अश्रू पुन्हा डोळ्यात जमा झाले. व्हेनेसा काळजीने म्हणाली, पुन्हा का रडतोयस? कालसुद्धा रडत होतास. काय झालंय विहान? विहान आता स्वतःला आवरू शकला नाही. तो जोरात रडू लागला. विहान, तू ठीक आहेस ना? काय झालं? ती घाबरून म्हणाली. विहान थरथरत म्हणाला, मी तुला मिठी मारू शकतो का? व्हेनेसा काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच होकार दिला. विहानने तिला हलकसं मिठी मारली. तो अजूनही रडत होता आणि व्हेनेसाला कसं सांत्वन करावं हे कळत नव्हतं. म्हणून ती फक्त त्याच्या पाठीवर हलकेच थोपटत होती. ठीक आहे, सगळं ठीक होईल, ती हळू आवाजात म्हणाली. थोड्याच वेळात विहानने तिला घट्ट मिठी मारली, इतकी की तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो रडणं थांबवलं होतं, पण अजूनही तिला सोडत नव्हता. व्हेनेसा हळूच विचारते, आता ठीक आहेस ना? हं, तो म्हणाला. ती मिठीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला थांबवलं. थोडा वेळ अजून, मिठीत राहू का? तो शांतपणे म्हणाला. यावेळी व्हेनेसा खूपच लाजली. ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली.
ती त्याचे केस अलगद कुरवाळत होती आणि विहान तिला घट्ट मिठी मारून होता. त्याला कळत नव्हतं तो इतका वेळ का मिठीत आहे, पण त्याला एक वेगळीच शांतता जाणवत होती. काही वेळानंतर त्याने मिठी सोडली. वेनेसा पुन्हा विचारते, आता ठीक आहेस? पण का रडत होतास? विहान थोडं टाळत म्हणाला, काही नाही, मी ठीक आहे आणि मला मिठी मारू दिल्याबद्दल धन्यवाद. वेनेसा हलकंसं हसली. काही हरकत नाही. विहान. काय? तो म्हणाला, मी माझ्या कझिनला बोलावलंय. मी तिच्या लग्नाला जाऊ शकले नव्हते म्हणून तिला आणि तिच्या नवऱ्याला आज लंचसाठी बोलावलं आहे. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? विहान म्हणाला, नाही, काही प्रॉब्लेम नाही. आज मी ऑफिसलाही जाणार नाही. ओह, ठीक आहे. मग मी नाश्ता बनवते, तू खाली ये, ती म्हणाली. ओके, विहान म्हणाला. ती थोडी थांबली आणि हळूच म्हणाली, आणि काहीही असलं तर मला सांगायला घाबरू नकोस. मी तुझ्यासाठी नेहमी मित्र म्हणून असेन. विहान तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं ते उजळ स्मित त्याला काहीतरी वेगळंच जाणवून गेलं आणि ती खोलीतून बाहेर गेली. थोड्या वेळाने विहान खाली आला. वेनेसा आंघोळ करून तयार झाली होती आणि किचनमध्ये नाश्ता बनवत होती. वेनेसा, तो हाक मारतो. हो, येते, ती म्हणाली. ती नाश्ता घेऊन आली आणि त्याच्यासमोर ठेवला. हॅमबर्गर? विहान म्हणाला. हे तर माझं आवडतं होतं. वेनेसा हसली. खरंच, चव छान असते ना? हो. सॉरी, विहान अचानक म्हणाला. का? ती विचारते. काल मी तुला खूप त्रास दिला बहुतेक. नाही नाही, काही नाही, ती म्हणाली. खरंच? तो पुन्हा विचारतो. हो, पण तू का रडत होतास? ती पुन्हा विचारते. विहान थोडा गंभीर झाला. मला काहीतरी कळलं जे मला कळायला नको होतं. वेनेसा शांतपणे म्हणाली. मग त्याचा विचार करू नकोस, विसरून जा. विहान डोकं हलवत म्हणाला, हे विसरण्यासारखं नाही, कारण ही जखम शरीरावर नाही, हृदयावर आहे. वेनेसा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि हळूच विचारलं, तू कुणावर प्रेम केलं होतंस का? विहान तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला. म्हणजे केलं होतंस, ती स्वतःच म्हणाली. विहान काहीच बोलला नाही. वेनेसा शांतपणे म्हणाली, ठीक आहे, सगळं वेळेनुसार ठीक होतं, फक्त मन थोडं फ्रेश करायला हवं. ती नाश्ता संपवून किचनमध्ये गेली आणि भांडी धुवू लागली. दुपारी वेनेसा जेवण बनवत होती आणि विहान तिची मदत करत होता. विहान, जरा तिखट दे ना, ती म्हणाली. हे घे, तो तिला देतो. ती पुन्हा स्वयंपाकात गुंतली. काही वेळात सगळं जेवण तयार झालं. तेवढ्यात डोअरबेल वाजली. वेनेसा दरवाजा उघडते. हाय, ती आनंदाने म्हणाली. हॅलो एसा, एक ओळखीचा आवाज आला. विहानही दरवाजाजवळ आला आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षणांसाठी पूर्णपणे थिजून गेला. त्याच्या डोळ्यांसमोर होती दिया देसाई. त्याच्या मनात विचारांचा भडका उडाला. ही ही दिया आहे? म्हणजे वेनेसाची कझिन? काय चाललंय हे? आणि तिच्यासोबत क्रिश आणि त्यांचं बाळही आहे. जर तिने वेनेसाला सांगितलं की मी तिचा एक्स आहे तर वेनेसा कशी रिॲक्ट करेल? ती हे सगळं कसं स्वीकारेल? तो अजूनही त्या विचारात हरवलेला असतानाच वेनेसाचा आवाज आला. विहान, ही दिया आणि हा तिचा नवरा क्रिश. क्रिश लगेच हसत म्हणाला. अरे, आम्ही आधीच एकमेकांना ओळखतो. वेनेसा आश्चर्याने म्हणाली. खरंच? विहान? विहान स्वतःला सावरत म्हणाला. हो, मला क्रिस माहीत आहे. काल रात्री मी त्याच्या पार्टीला गेलो होतो. ओह, छान, वेनेसा हसली. या ना आत दोघंही. दिया पूर्णपणे शांत होती. तिच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना कोणती प्रतिक्रिया. जणू काही ती सगळं आधीपासूनच जाणून होती. सगळे 4 जण सोफ्यावर बसले आणि गप्पा सुरू झाल्या. वेनेसा थोड्या खोरकळपणे म्हणाली. तू खूप वाईट आहेस दिया, माझ्या लग्नाला आलीच नाहीस. दिया लगेच उत्तरली. तू माझ्या लग्नाला आली होतीस का? म्हणूनच मी नाही आले. वेनेसा नाक मुरडत म्हणाली. खूपच रूढ आहेस तू. क्रिस आणि विहानही बोलत होते, पण विहानच्या मनात भीतीचं वादळ सुरू होतं. दिया कधीही सगळं सांगेल, काय होईल मग? वेनेसा पुन्हा म्हणाली. आणि हो दिया, हा विहान, मी तुला सांगितलं होतं ना? दिया थोडी संकोचून म्हणाली. हो, मी त्याला कालच पाहिलं. क्रिसने सांगितलं होतं. तेवढ्यात क्रिसने बाळ तिच्याकडे देत म्हटलं. दिया, जरा याला घे ना. हे फोटो कधी काढलेस? विहानने विचारलं. वेनेसा हसत म्हणाली, तू बिझी होतास तेव्हा. ओह, विहान फक्त एवढंच म्हणाला. थोड्या वेळाने दिया आणि क्रिश निघून गेले. 1.5 वर्षांनंतर लग्नाला आता 1 वर्षाहून अधिक काळ झाला होता. बरंच सगळं स्थिर झालं होतं. विहान आणि वेनेसा आता चांगले मित्र झाले होते. विहान तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागला होता आणि वेनेसाही त्याच्यासोबत आनंदी होती. एक दुपार विहानने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि वेनेसा घरून काम करत होती.
विहान लॅपटॉपवर काम करत बसला होता. तेवढ्यात वेनेसा हळूच खोलीत डोकावली. विहानने तिला पाहिलं. काय? तो म्हणाला. वेनेसा थोडी संकोचात म्हणाली. विहान, एक विचारू का? विहान तिच्याकडे नीट बघत म्हणाला. थांब, हा माझा हुडी आहे का? वेनेसा लगेच म्हणाली, हो. मग तू तो का घातलायस? विहानने भुवया उंचावल्या. वेनेसा स्वतःकडे बघत म्हणाली, खूप छान आहे आणि मला अगदी फिट बसतोय. मला हा हवा आहे विहान. ती ओठ फुगवून त्याच्याकडे बघत होती. ती त्या मोठ्या हुडीमध्ये हरवलेलीच दिसत होती. खाली बॅगी जीन्स, केस बांधलेले. विहान हसत म्हणाला, तो चेहरा चालणार नाही. शांत बस आणि माझा हुडी परत दे. नाही, मला हा हवा आहे, वेनेसा हट्टाने म्हणाली. विहानने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्याकडे चालत गेला. मला काही माहीत नाही, माझा हुडी परत दे, तो म्हणाला. वेनेसा हात छातीवर ठेवत म्हणाली, हा आता माझा आहे आणि मी तुझे सगळे हुडी घेणार आहे. काय वेडेपणा आहे हा? विहान म्हणाला. तुलाच वेडेपणा, वेनेसा म्हणाली. देवा, मला खूप काम आहे, प्लीज माझा हुडी दे, विहान म्हणाला. नाही, मला हाच हवा आहे, प्लीज, ती पुन्हा म्हणाली. नाही, तो माझाच आहे, विहान ठामपणे म्हणाला. वेनेसा हसत म्हणाली, आता तो माझा आहे आणि मला काही फरक पडत नाही. खरंच, विहान म्हणाला. इतक्यात डोरबेल वाजली. दोघांनी दरवाजाकडे पाहिलं. वेनेसा दरवाजा उघडायला गेली आणि समोर पाहून ती थक्क झाली. आई बाबा, ती आश्चर्याने म्हणाली. समोर उभे होते महेश आणि मीरा. हाय वेनेसा, मीरा हसत म्हणाली. महेश विचारतात, विहान आहे का घरी? हो आहे, वेनेसा म्हणाली. विहान? विहान दरवाजाकडे आला आणि त्यांना पाहून आश्चर्यचकित झाला. तुम्ही इथे? तो म्हणाला. मीरा हसत म्हणाली, आम्ही यायला नको का? वेनेसा लगेच म्हणाली, असं काही नाही आई, या ना आत, बसा. महेश आणि मीरा सोफ्यावर बसले. वेनेसा किचनमध्ये कॉफी बनवायला गेली. थोड्या वेळाने ती कॉफी घेऊन आली. हे घ्या, ती म्हणाली. थँक्यू, महेश म्हणाले. धन्यवाद बाळा, मीरा हसत म्हणाली. तुम्ही दोघं कसे आहात? वेनेसा म्हणाली, आम्ही ठीक आहोत आई, तुम्ही दोघं कसे आहात? मीरा हसत म्हणाली, आम्ही छान आहोत. पण एक सांगू, तुम्ही तुमचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही. कमीत कमी दुसरा तरी करा. विहान थोडा आश्चर्याने म्हणाला. 2 वर्ष झाले? खरंच? वेनेसा हसत म्हणाली, हो. मागच्या वेळी तू बिझी होतास त्यामुळे झाला नाही, पण यावेळी कदाचित करू शकतो. महेश थोड्या मिश्किलपणे म्हणाले, ते तुमच्यावर आहे. पण 1 वर्षाहून जास्त झालंय आणि अजूनही तुमचं काही लव्ह लाईफ दिसत नाहीये. वेनेसा शांत झाली आणि विहानने तो विषय दुर्लक्षित केला. मीरा विषय बदलत म्हणाली, वेनेसा, ऐकलंय की तू खूप छान स्वयंपाक करतेस, खरं आहे का? वेनेसा हसत म्हणाली, असं काही नाही आई, पण हो ठीकठाक करते. मग माझ्यासाठी काही बनवशील? मीरा प्रेमाने म्हणाली. नक्कीच, वेनेसा म्हणाली. पास्ता चालेल का? मीरा आनंदाने म्हणाली, हो, अगदी छान. वेनेसा स्वयंपाकघरात पास्ता बनवत होती आणि हॉलमध्ये विहान, मीरा आणि महेश गप्पा मारत बसले होते. पास्ता अर्धवट तयार झाला होता, पण वरच्या शेल्फवर ठेवलेले मसाले तिला काही केल्या हाताला लागत नव्हते. वेनेसा मनात म्हणते, विहाननेच इथे ठेवले असतील. मला पोहोचतच नाहीयेत, मी त्याला बोलावू का? पण मम्मी पप्पा काय विचार करतील? तिच्या मनात एकामागून एक विचारांचा भडीमार सुरू झाला. पहिल्यांदाच ती त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होती आणि जर तो चांगला झाला नाही तर? ते तिच्याबद्दल काय विचार करतील? तू स्वतः मसाले घेऊ शकत नाहीस का? विहानने सोफ्यावरूनच विचारलं. वेनेसा म्हणते, ती काही बोलली नाही, म्हणून विहान उठला. स्वयंपाकघरात आला आणि सहज मसाले काढून तिच्या हातात दिले. विहान म्हणतो, हे घे. वेनेसा म्हणते, थँक्यू. तिच्या आवाजात अजूनही घाबरटपणा होता. विहान म्हणतो, तू घाबरली आहेस का? वेनेसा म्हणते, नाही. विहान म्हणतो, टेन्शन घेऊ नकोस, ते तुला खाणार नाहीत. वेनेसा म्हणते, तसं नाही आहे. मला भीती वाटते की त्यांना माझं बनवलेलं आवडणार नाही. विहान म्हणतो, तू जास्त विचार करतेस, त्यांना नक्की आवडेल. वेनेसा म्हणते, खात्री आहे? विहान म्हणतो, हो. वेनेसा म्हणते, ठीक आहे, आशा करते. विहान म्हणतो, दरम्यान विहान आणि वेनेसा किचनमध्ये बोलत असताना मीरा आणि महेश दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. महेश म्हणतो, याने कधी तुला स्वयंपाकात मदत केली आहे का? मीरा म्हणते, कधीच नाही. आणि तू तरी मला कधी मदत केली आहेस का? ती उपरोधिकपणे म्हणाली. महेश म्हणतो, तू तर प्रोफेशनल शेफ आहेस, तुला सगळं येतं, मग मला काय गरज आहे? मीरा म्हणते, नेहमी कारण शोधत बसतोस. महेश म्हणतात, ते तुझ्याकडूनच शिकलोय. मीरा म्हणते, वा, किती मोठा बदमाश आहेस तू. महेश म्हणतो, आता मला बदमाश म्हणतेस? मीरा म्हणते, हो. महेश म्हणतात, ठीक आहे. मीरा म्हणते, ठीक आहे, त्याची नक्कल करत. थोड्या वेळाने वेनेसाने सगळ्यांसाठी जेवण वाढलं. मीरा आणि महेशने तो पास्ता चाखला.
मीरा म्हणते, खूप छान आहे वनेसा, तू खरंच छान स्वयंपाक करते. महेश म्हणतात, हो खरंच चांगला आहे. वनेसा म्हणते, धन्यवाद मम्मी, धन्यवाद पप्पा. वनेसा आणि विहानही जेवायला बसले. तेवढ्यात विहानच्या लक्षात आलं की त्याचा आवडता हुडी सॉसमध्ये बुडाला आहे. विहान म्हणतो, थांब. वनेसा म्हणते, काय झालं? विहान म्हणतो, आधी माझा हुडी घालतेस आणि आता तो घाण करतेस. उद्या माझा लॉन्ड्री डे आहे म्हणून मी कपडे धुणार आहे. याचा अर्थ असा नाही की तू माझा हुडी खराब करशील, समजलं का? तो तिच्यावर ओरडला. वनेसा म्हणते, तुझ्या आवाजात मायक्रोफोन बसवलाय का? जरा चेक करावं वाटतंय. ती हसत म्हणाली आणि त्यालाही हसू आलं. विहान म्हणतो, अरे देवा, फक्त फक्त माझा हुडी घाण करू नकोस. वनेसा म्हणते, ठीक आहे, तूही जास्त विचार करू नकोस. विहान म्हणतो, मीरा आणि महेश दोघेही हे सगळं बघून थक्क झाले होते. त्यांच्या मुलामध्ये एवढा बदल त्यांनी कधीच पाहिला नव्हता. मीरा म्हणते, हा बदल नक्कीच चांगला आहे विहान. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुढचा भाग या कथेचा शेवटचा भाग असेल. पण तोपर्यंत आत्तापर्यंतचे जे आपले भाग आहेत त्यांना प्रेम द्या. सगळ्या भागांना लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.